Hello students, welcome to the series Chronicles of Triumph. जैसे ही महाराष्ट्र गवर्नमेंट ने अनलॉक अनाउंस कर दिया, उसी तरीके से हमारे विक्टर्स भी अनलॉक हो चुके हैं स्टूडियो में आके अपने सक्सेस स्टोरीज आप लोगों के साथ शेयर करने के लिए। और ऐसी ही आज की हमारी विक्टर है वैशाली। Yes, she's here in the studio with us to share her struggle story and how she has transformed this struggle story into a success story with us. कहते हैं ना कि किसी का लक साथ नहीं देती है, फिर कुछ लोग होते हैं जो लक के आगे घुटने टेक देते हैं, और कुछ ऐसे शेरनी होते हैं जैसे कि वैशाली है जिन्होंने लक को कहा कि कितनी बार गिराओगी मुझे, 14 बार, 15 बार। यस, 14 से लेके 18 मेंस इस लड़की ने दिए हैं, जिसमें से 15-14 मेंस के रिजल्ट्स नहीं आए, फिर भी इसने हिम्मत नहीं हारी। वैशाली करंटली अपना डॉक्यूमेंट वेरिफिकेशन करा चुकी हैं आरआरबी पीओ का। शी हैज गिवन अस आरआरबी असिस्टेंट का रिजल्ट, आरआरबी पीओ का रिजल्ट, एंड सोन शी विल बी ज्वाइनिंग आरआरबी पीओ। कहते हैं ना, लक पर आइंदा उंगली मत उठाना, क्योंकि कई बार ऐसा होता है कि उसी लक से आपको ये पता चलता है कि यार तुम आईबीपीएस असिस्टेंट के लिए नहीं बनी थी, तुम तो आरआरबी पीओ के लिए बनी थी। और ये चीज वैशाली ने प्रूव कर दी। सो ऑन बिहाफ ऑफ एसएसए आई वेलकम वैशाली टू द स्टूडियो। अ वार्म वेलकम टू यू बच्चा। आई एम सो हैप्पी दैट यू आर हियर and God bless you. I'm so happy to listen to you and I am really excited कि ये students भी, मेरे बदमाश बच्चे भी इन चीजों को सुनकर अपनी लक को आइंदा से कोसेंगे नहीं, बुरा नहीं कहेंगे, उस लक को ये कहेंगे अच्छा वो मुझे आईबीपीएस असिस्टेंट नहीं दिया क्योंकि आरआरबी पीओ मेरा वेट कर रहा था। सो वैशाली, आई हैंड इट ओवर टू यू बच्चा। वैशाली बच्चा, सबसे पहले आपके बारे में कुछ बताएं, आपके फैमिली बैकग्राउंड, एजुकेशनल बैकग्राउंड का। माझं नाव वैशाली इंगळे। माझं 12वी पर्यंतचं एज्युकेशन हे बुलढाण्यामध्येच झालं आहे। 10वी पर्यंतचं भारत विद्यालय बुलढाणा आणि 11वी 12वी भारत ज्युनियर कॉलेजमध्ये। नंतर मी इंजिनिअरिंग केलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमधनं, मेकॅनिकल ब्रांचमध्ये। त्यानंतर मी 1 वर्ष जॉब केला आहे बॉश लिमिटेड नाशिकमध्ये, आणि मग नंतर मी प्रिपरेशन माझं स्टार्ट केलं। आणि माझ्या फॅमिलीमध्ये 5 मेंबर्स आहेत, आई, पप्पा आणि 2 भाऊ। दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा मोठे पण आहेत आणि मॅरिड आहेत। त्यातला एक भाऊ माझा मंत्रालयात आहे आणि एका भावाचा माझा सायबर कॅफे आहे, आणि मी एक आहे, मी पण मॅरिड आहे।
ओके, तो बेसिकली वैशाली आप एक लड़की एक बहन हो, इससे बहुत लाड़की हो, राइट? यस मैम। चलिए, ये इसमें बहुत सारे प्रॉब्लम्स भी आए होंगे वैशाली आपको। मैं सबसे पहला क्वेश्चन करना चाहूंगी कि आप कब की पास आउट है, कौन सी इंजीनियरिंग निकाला? मी पास आउट 2015 ची आहे. त्यानंतर 2016 ऑगस्ट 2016 पर्यंत मी जॉब केला 1 वर्ष बॉश लिमिटेड नाशिकमध्ये. ओके, तो आपने फिर बैंकिंग की तरफ कैसे अपना बीइंग इंजीनियर रुझान डाला? ओके. त्यानंतर असं झालं की त्या पिरियडमध्ये माझा ऍक्सिडेंट झालेला होता आणि बराच मोठा ऍक्सिडेंट झालेला होता तो. नंतर मग मी घरी होती थोडे दिवस. मी जॉब सर्च केला बट मला भेटला नाही. कारण की माहिती आहे कुठेतरी रेफरन्स पण मॅटर करतो. नंतर मी 4-5 महिने एमपीएससीला ट्राय दिला की म्हणजे मी बघू करून होतंय की कसं वगैरे. मग एमपीएससी ट्राय केलं. म्हटलं नाही हे खूप वास्ट आहे. मग माझ्या 2 फ्रेंड्स होत्या. त्यांचं जस्ट सिलेक्शन झालेलं होतं बँकमध्ये. म्हटलं चला आपण बँकिंग करू शकतो. मग मी सेल्फ स्टडी करायला स्टार्ट केलं आणि तिथून मी माझी सेल्फ स्टडी सुरू केली. म्हणजे मी जवळपास ऑगस्ट 2017 पासून सेल्फ स्टडी सुरू केली होती. एसएससी कैसे जॉइन किया और क्यों जॉइन किया? एसएससी ऍक्च्युअली असं झालं मग की माझे प्री सगळ्या निघायच्या बट माझी मेन्स नव्हती निघत. कुठेतरी शुभम सरांची ओळख होती आणि मग लॉकडाऊनमध्ये आणि मी सरांना कंटिन्यू फॉलो करायची. सरांचे विकली टॉक फॉलो करायची आणि मग लॉकडाऊनमध्ये सरांचा एक विकली टॉक आला ज्यामध्ये सांगितलं होतं की ग्रुप सुरू करणार आहोत आपण कॉर्न टेलरसाठी. ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. आणि जसा मी तो विकली टॉक ऐकला, विकली टॉक संपला आणि मी लगेच सरांना मेसेज केला की सर मला प्लीज ग्रुपमध्ये ऍड करा. आणि त्याच्या नेक्स्ट डे पासून माझा अभ्यास सुरू झाला लॉकडाऊन मधला. सो बच्चा, आपने यानी लॉकडाउन पीरियड में आप मैरिड भी हैं? येस मैम. आपने पढ़ाई कैसे, क्योंकि बहुत सारी ऐसी लड़कियां जो मैरिड है जिनको तो पढ़ाई को टाइम ही नहीं मिलता, तो आप टाइम कहाँ से निकालती थी, बताइए? वेळेचं असं की माझ्या प्री तर निघायच्या. मला माहित होतं की मला फक्त मेन्स काढायची आहे. मग थोडंफार स्ट्रगल हे करावंच लागणार होतं. तर मी असं करायची की मी सकाळी 7ला उठायची. माझ्याकडनं सकाळी लवकर उठणं नाही होत. तर मी 6:30-7ला उठायची. 9 पर्यंत स्वयंपाकाला मी जास्त इम्पॉर्टन्स द्यायची. मी बाकीच्या कामांना तेवढं इम्पॉर्टन्स द्यायची नाही. कारण म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर मग मी तेवढं स्वयंपाक तेवढं इम्पॉर्टंट करून टाकायची. 9 वाजतापासून मी अभ्यासाला बसायची. मग 9 ते कंटिन्यू 1 आणि त्या पिरियडमध्ये माझं संध्याकाळचा स्वयंपाक आणि संध्याकाळचं जेवण एवढं सोडलं तर माझा पूर्ण वेळ अभ्यासात जायचा. अच्छा, लेकिन इसमें आपको कभी कोई मेंटल स्ट्रेस नहीं रहा कि लोग क्या कहेंगे, एक मैरिड लड़की पढ़ रही है, सिर्फ किताबों में टाइम डाल रही है, फैमिली को टाइम नहीं देती है, तो कैसे मैनेज किया? ऍक्च्युली असं झालंय, बऱ्याच वेळा झालं आहे. मला म्हटलं जायचं की तू कुठे जात नाही, तू कुठे येत नाही. पण तेव्हा आणि बऱ्याच वेळा एक्झाम्स पण राहायच्या पण मी म्हणायची नाही मला माझे एक्झाम्स आहे. मला ऐकायला पण खूप लोकांचे टॉन्ट पण ऐकायला मिळायचे पण मी तेव्हा फक्त ऐकून घ्यायची. कारण माहित होतं की एक दिवस माझा येणार आहे म्हणून. बस तेव्हा शांततेत ऐकून घेतलं. वेरी गुड, यानी बेसिकली आपने अपने जिंदगी में कुछ हासिल करने के लिए पार्टी फंक्शन सब छोड़ दिए थे? येस मॅम. मतलब म्हणजे 2 वर्षापर्यंत मी काहीच नाही अटेंड केलं. यानी कोई पार्टी नहीं, कोई फंक्शन काहीच नाही. कुठे इव्हन मी लग्नानंतर बाहेर कुठे फिरायला पण नाही गेलेली. कहते हैं ना कि कुछ हासिल करने के लिए कुछ खोना पड़ता है. देखो वैशाली ने कितना कुछ सैक्रिफाइस किया है. बेटा, आपका सबसे डिप्रेसिंग मोमेंट क्या था लाइफ में? डिप्रेसिंग मोमेंट्स तर बरेच होते. असं झालं की 2018 म्हणजे माझं फर्स्ट माझी आयबीपीएस क्लर्क प्री निघाली. त्यानंतर जेव्हा मेन्स होती माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर झाला. मग तेव्हा असं झालं की नाही आणि तेव्हा होते घरी करणारे बट त्याच्यानंतर होते ते पण निघून गेले. आयबीपीएस क्लर्क मेन्स माझी तेव्हा पण निघाली नाही. आणि मग तेव्हा असं असतं की मुलगी घरी आहे ना मग तिने सपोर्ट आणि ती आहे फॅक्ट ठीक आहे आपल्या आईच्या जागी आपणच करू शकतो. मग तेव्हा असं व्हायचं की मी घरचं काम करून रिडिंगला जायची. आणि मग त्या पण पिरियडमध्ये मी ऑलमोस्ट सगळे मेन्स प्री काढले होते. एसबीआय क्लर्क मेन्सच्या 7 दिवस आधी माझ्या आजीची डेथ झाली होती. NICL जेव्हा होती तेव्हा माझ्या काकांची पण डेथ झाली होती. पण ठीक आहे सगळे प्री काढले. NICL जे होता तो 2 मार्क्सनी गेला. RRB PO निघाली होती मेन्स पण मेन्सचे मार्क्स कमी होते त्यामुळे मी क्लिअर नाही करू शकली. असं झालं. आणि मग ते असं झालं की लास्ट माझी आयबीपीएस क्लर्क. मग माझी 2018 मध्ये सगळ्या प्री निघाल्या पण एक पण मेन्स नाही निघाली. आणि त्यानंतर माझं लग्न ठरलं. तर तो सगळ्यात डिप्रेसिंग मोमेंट होता की मला जॉब नाहीये आणि माझं लग्न ठरतंय आणि मी घरच्यांना अपोज नव्हती करू शकत कारण माझं 26 संपणार होतं. आणि त्यांचा पण एक विचार करावा लागतो की ते कोणत्या फेजमधनं जात आहेत, बाहेरचे काय बोलतात त्यांना. मग ते मला घरात जाणवत होतं त्यामुळे मी काहीच नाही बोलली. मी केलं लग्न आणि पण त्यानंतर मी माझं कंटिन्यू केलं. बहुत बड़ी बात है वैशाली कि आपने अपने पेरेंट्स को सही समझा, क्योंकि बहुत सारी लड़कियां ऐसे होती है कि हमारे पेरेंट्स हमको शादी को फोर्स कर रहे हैं, बट जैसा आपने कहा कि वो अपनी जगह तो सही है ना,
लड़की की एज अगर हाथ से जा रही है तो उन्होंने शादी का सोचा, बट आपने शादी के बाद पढ़ाई नहीं छोड़ी और आपके इन लॉज ने आपको इतना बड़ा सपोर्ट किया। मैं आपको लिटरली अप्रिशिएट करूंगी। बच्चा, आपकी लाइफ का सबसे मोटिवेटिंग मोमेंट क्या है? मोटिवेटिंग मुवमेंट तर बरेच आहे. एक तर माझ्या पॅरेंट्सचं स्ट्रगल, कारण की माझे वडील होते, त्यांना जास्त पेमेंट नव्हतं, तरी त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे तिघांना शिकवलं. तिघांचं ॲट अ टाईम असणारं शिक्षण, त्यावर होणारा खर्च. त्यांनी स्वतःच्या इच्छांना खूप मारलं. मग ते माहीत होतं, की त्यांनी स्वतःच्या इच्छा पूर्ण नाही केल्या, आमच्या केल्या. शिकवलं, तीच खूप मोठी गोष्ट होती. मग पुढे काहीतरी करायचं. मग एक त्यांच्यासाठी पण करायचं होतं. एक माझा मोठा दादा आहे, त्यांनी जवळपास 5 वर्ष स्ट्रगल केलं. 5 वर्ष MPSC केली, पण त्यांनी हार नाही मानली आणि शेवटी तो मंत्रालयात सिलेक्ट झाला. तो पण एक खूप मोठं मोटिवेशन आहे. आणि एक म्हणजे एक सर होते. एकदा असं झालं की मी RBI असिस्टंट जसा झाला मेन्स 2020ची, तेव्हापासून मी सरांना एक पण मेसेज नाही केला, एक पण कॉल नाही केला की माझा अभ्यास सुरू आहे, कसा आहे सुरू, काय सुरू आहे. नाहीतर मी सरांना अपडेट्स वगैरे बरेचसे द्यायची. मग सरांचा मला स्वतःहून मेसेज आला की काय अपडेट आहे, अभ्यास सुरू आहे की नाही. मग ते माझ्यासाठी होतं की हे जर माझ्यावर विश्वास करत आहेत तर मी का नको करायला. तो पण एक मोटिवेशनल मुवमेंट होता माझ्यासाठी. बेटा, आपका ऐसा लाइफ चेंजिंग मोमेंट क्या है कि मतलब इस क्षण में मेरा ऐसा लगा कि मेरी जिंदगी पूरी बदल गई? ऐसा कोई मोमेंट आया आपकी लाइफ में अभी तक? असे ऍक्च्युली नर्वस मुवमेंट पण होते आणि म्हणजे खुश होण्यासारखे पण होते आणि नर्वस होण्यासारखे पण होते. एक तर तोच एक होता की माझं लग्न झालं, माझ्याकडे जॉब नव्हता. तिथून थोडंफार मी नर्वस व्हायला गेली होती, म्हणजे नर्वसच्या फेजमध्ये मी गेली होती. पण नंतर एक आलं की नाही, एक लॉकडाऊनची जी फेज होती, मी जॉब पण खूप शोधले. त्याच्यानंतर पण मी इव्हन असं होतं की मी फ्रीमध्ये पण जॉब करायला तयार होती, पण तरी जॉब मिळत नव्हता. मग तेव्हा असं वाटलं नाही, काही तर करायचं आहे, आयुष्यभर तर घरी बसणार नाहीये, काही तर करायचं आहे. मग तेव्हा मी ठरवलं काहीतरी करायचं आणि आपली जर प्री निघत आहे तर आपल्याला फक्त मेन्ससाठी अभ्यास करायचा आहे. तर तो एक मुवमेंट असा होता की जिथून मी ठरवलं की नाही, इथून काही का असे ना, मला हे करायचंच आणि मी ते करणारच. शादी बेटा, आपके कितने रिजल्ट्स आए हैं? म्हणजे यावर्षीच माझा एक RRB PO आणि RRB असिस्टंट असे 2 रिझल्ट्स आले आहेत. और आपके कितने रिजल्ट्स नहीं आए हैं बेटा? माझ्या ऑलमोस्ट 15 ते 16 मेन्स नाही निघाल्या आणि 2 मेन्स निघाल्या. आपको लगा नहीं कि मुझे छोड़ देना चाहिए? असं वाटलं, बऱ्याच वेळा वाटलं. म्हणजे एक डिप्रेसिंग मोमेंट असा पण होता की जी IBPS क्लर्क झाली 2020ची, माझं असं एकदा पण झालं नाही. मी न अभ्यास करता पण माझ्या प्री निघायच्या. पण मी यावेळेस 6-7 महिने कंटिन्यू आणि खूप अभ्यास केला, तरी माझी IBPS क्लर्कची प्री निघाली. तो माझ्यासाठी खूप डिप्रेसिंग मोमेंट होता. नहीं निकाली? नाही निघाली, प्री नाही निघाली. बाप रे यार, ते आपने पढ़ाई करने के बाद नाही. आणि 2019 हे एक असं इयर होतं की मी एकही म्हणजे 2019 मध्ये मी अभ्यासाला हात सुद्धा नव्हता लावलेला, तरी माझ्या सगळ्या प्री निघायच्या, कारण माझी प्रिपरेशन तेवढी होती प्रीसाठी. पण यावर्षी नाही निघाली, तर माझ्यासाठी तो सगळ्यात डिप्रेसिंग मोमेंट होता की मी एवढा अभ्यास करून पण माझी प्री नाही निघाली. मग त्यानंतर असं झालं की IBPS क्लर्कची प्री नाही निघाली. मग मला सगळं सोडून द्यावं असं वाटलं की आपली प्री जर नाही निघत आहे तर आपण काय करणार. मग त्यानंतर मी ऍक्च्युली प्रायव्हेट जॉबसाठी एक इंटरव्ह्यू पण दिला. त्यानंतर मी प्रायव्हेट जॉब पण केला 1 महिना, जवळपास फेब्रुवारी, ज्यामध्ये IBPS, ज्याच्या आधी SBI PO मेन्स, RRB PO मेन्स, त्या फेब महिन्यामध्ये RRB असिस्टंट मेन्स आणि IBPS PO मेन्स या एक्झाम होत्या. त्या एक्झामच्या पिरियडमध्ये मी जॉब करत होती आणि जॉब करताना एक्झाम देत होती. असं सुरू होतं. बच्चा, आपका स्टडी पैटर्न या प्लान बताया, आप कैसे पढ़ाई करती? माझं असं होतं की 9 वाजता मी अभ्यासाला बसायची. तर मॅमचं सेशन तर सकाळी माझं होत नव्हतं इंग्लिशचं, कारण की मी लेट जॉईन व्हायची. तर मग मी सकाळी पहिले 9ला जेव्हा बसायची तेव्हा मी 10 पर्यंत आर्टिकल्स वगैरे रीड करून घ्यायची सगळी. 10 ते 12 सरांचा ग्रुप फॉलो करायची कॉन्टेलरचा आणि खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायची तिथे. नंतर 12 ते 12:30 वगैरे मी इंग्लिश 12:30 किंवा 1 पर्यंत वगैरे इंग्लिशचं मॅमचं जेवढं पण आपलं ग्रुपवर झालेलं असेल, सेशनमध्ये झालेलं असेल, ते सगळं ऑफलाईन करायची. नंतर 1 ते 1:30 वगैरे मी गॅप घ्यायची, त्यामध्ये थोडंफार जेवण वगैरे सगळं करून घ्यायची. मग 1:30 ते 2 असं थोडंफार अर्ध्या तासात RC वगैरे करायची. नंतर त्यानंतर 2 ते 3 एक व्हिडिओ बघायची अड्डाचा कंपल्सरी तेव्हा. नंतर 3 ते 5 कंपल्सरी सेशन सरांचं. नंतर त्यानंतर जवळपास अर्धा तास वगैरे गॅप घ्यायची. मग 5:30 ते 6 एक ग्रुप होता, तिथे इंग्लिशचं म्हणजे वर्ड्स किंवा सेंटेन्स असं काहीतरी ग्रुपच्या ऍक्टिव्हिटी सुरू राहायच्या. तर अर्धा तास तिथे पार्टिसिपेट करायची. मग त्यानंतर
थोडाफार गॅप म्हणजे त्या पिरियडमध्ये मग मी रिफ्रेशमेंट म्हणून पण आणि गॅप म्हणून पण स्वयंपाक वगैरे करून घ्यायची, म्हणजे काम पण होऊन जायचं आणि रिफ्रेशमेंट पण होऊन जायची. मग त्यानंतर 7:30 ते 8:30 ग्रुपवर आपलं जीए आणि एक अर्धा तास जीए साठी क्विज राहायची आणि अर्धा तास कॉम्प्युटरसाठी क्विज राहायची. तो 1 तास तिथे जायचा. मग त्यानंतर माझं जेवण वगैरे झालं की मी अफेअर्स क्लाउडचं पूर्ण रीड करायची आणि त्यानंतर बुक रिडिंग करायची कंपल्सरी. असं 1 वाजेपर्यंत वगैरे मी अभ्यास करायची, कारण माझ्याकडनं सकाळी उठणं पॉसिबल नव्हतं, मला सवयच नाही. आप रात में 1 बजे तक पढ़ती हैं? हा, म्हणजे वेरी गुड. बच्चा आपने जीके का कैसे किया? जीए तर असं केलंय मी की अफेअर्स क्लाउड डेली वाचायचं कंपल्सरी अर्धा, कारण ते जास्तीत जास्त 30 to 35 मिनिट्स घेतं. त्यानंतर वीकली वाचायचं आणि त्याची रिव्हिजन करायची, ती पण ग्रुपमध्ये. जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा काय होतं, एकदा आपण वाचतो, जेव्हा दुसऱ्यांना वाचून दाखवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, जेव्हा आपण ते समजावून सांगतो तेव्हा सेकंड टाइम आपल्या कानावर ते पडतं आणि थर्ड टाइम आपण जेव्हा कन्क्लूड करतो तेव्हा अशी एक न्यूज आपल्या 3 वेळा डोळ्याखालनं जाते किंवा 3 वेळा कानावर पडते. तेच आपण जेव्हा सेल्फ करत असतो तेव्हा फक्त आपण जस्ट रीड करतो आणि झालं, पुढचा पॉईंट रीड करतो. त्यामुळे ग्रुप डिस्कशन मध्ये हा फायदा होतो. तर आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो, आमचा 5-6 जणांचा ग्रुप होता, तर आम्ही डिस्कशन करायचो, त्यामुळे आम्हाला खूप फायदा व्हायचा. वैशाली बेटा, इंग्लिश के लिए स्पेसिफिकली क्या किया? इंग्लिश तर खूपच छान स्टोरी आहे. जेव्हा मी सेल्फ स्टडी सुरू केला, मला इंग्लिशचा ई सुद्धा नव्हता माहिती. म्हणजे इंग्लिश मला यायचं बऱ्यापैकी, ग्रामर वगैरे जेवढं होतं, कारण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं तर बऱ्यापैकी यायचं. पण मी ई सुद्धा नाही वाचायची इंग्लिशचा. म्हणजे इंग्लिश अभ्यास न करता मी प्री होत्या निघाल्या. पण मग मला हेच कळत नव्हतं, मी एवढा अभ्यास करते, माझा मेन्स का निघत नाहीये. मग जेव्हा लॉकडाऊन लागलं, सरांचा ग्रुप सुरू झाला, तेव्हा इंग्लिशचा इम्पॉर्टन्स कळाला की यार इंग्लिशला पण एवढं इम्पॉर्टन्स आहे. मग तेव्हा मी मॅमला कॉन्टॅक्ट केला, मॅमला विचारलं काय काय करायचं. मग मॅमनी मला सांगितलं की डेली 10 वर्ड्स करायचे, ऍप सांगितले वेगवेगळे करायला, रिडिंग करायचं डेली, आर्टिकल्स वाचायचे, आरसी कंपल्सरी करायचे, नंतर सेशन फॉलो करायचं. हे असं मी कंपल्सरी कमीत कमी डेली 2-2.5 ते 3 तास इंग्लिशला द्यायचीच एवढा वेळ. आपने आरआरबी पीओ मेंस में हिंदी लिया था, इंग्लिश लिया था? इंग्लिश लिया था. दैट इज सो ग्रेट. हिंदी लेना चाहिए बच्चों ने कि नहीं लेना चाहिए? डिपेंड करतं. हिंदीचं असं आहे की इंग्लिशचं असं आहे की आपण बाकी सगळं आरआरबी सोडलं तर बाकी सगळ्या एक्झाम्स मध्ये आपल्याला इंग्लिश असतं, त्यामुळे आपण इंग्लिशच्या कंटिन्यू टच मध्ये असतो. हिंदीचं असं नसतं, आपल्याला हिंदी आरआरबी साठी स्पेसिफिकली प्रिपेअर करावं लागतं. त्यामुळे मी तरी इंग्लिश प्रिफर करेन. बच्चा, आप कोई एडवाइस है जो एस्पिरेंट्स को देना चाहोगी, जो बच्चे अभी पढ़ाई कर रहे हैं, इनके लिए कोई एडवाइस देना चाहोगे? एक तर सरांना, मॅमला, यश सरांना, सगळ्यांना ब्लाइंडली फॉलो करा. ते जे काही देतात, जे काही सांगतात परफेक्ट असतं, त्यात काहीच वाद नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. आणि एक गोष्ट, अभ्यासाचं तर सगळंच सांगतात, कसं करायचं, काय करायचं. लोक बोलतात, टर्न करतात आपल्याला, हा काय कधीचाच अभ्यास करतो, ही काय कधीचीच अभ्यास करते आहे. मी पण खूप ऐकलंय, लोक बोलतील, 1 वर्ष बोलतील, 2 वर्ष बोलतील, पण एक दिवस तरी तुमचा येईल आणि तो एक दिवस जो आहे ना, तो 1 वर्षांवर आणि 2 वर्षांवर भारी असेल आणि तो बेस्ट असेल. So correct, वैशाली. I'm really impressed by the way you said that. It's so correct. 1 साल लोगों की बातें और 1 दिन का तुम्हारा रिजल्ट, हमेशा 1 दिन का रिजल्ट 1 साल की बातों पे, नेगेटिव थॉट्स पे भारी रहता है. एब्सोल्युटली करेक्ट वैशाली. बच्चा, मैं एक और आपसे पूछना चाहूंगी सवाल. ma'am. आपके फ्रेंड्स, आपके ग्रुप में कौन कौन बच्चे थे? हा, ग्रुपमध्ये तर एक म्हणजे आणि एक सांगायचं झालं तर आमच्या ग्रुपमध्ये जेवढे होते त्यातल्या भरपूर जणांचं सिलेक्शन झालं. एक अभिषेक खोटकर, प्रज्वल बनसोड, मृणाली पाटील, नंतर कल्पना, अजून असे बरेचसे होते मॅम. जिनका हो गया सर. हा, ऑलमोस्ट सगळ्यांचं झालं आहे. आणि आपने ऐसा ग्रुप ज्वाइन किया जो पक्का रिजल्ट देने वाले ग्रुप था. आणि अजून एक होतं की मी एक ग्रुप फॉर्म केला होता स्वतः. म्हणजे आम्ही डेली जीए डिस्कशन साठी ग्रुप केला होता. तेव्हा आम्ही करायचो तेव्हा 50-1 लोक होतो आणि आम्ही सिरियसली करायचो. डेली रात्री 10 वाजता किंवा 10:30ला डिस्कशन करायचो. आता आणि मी जेव्हा एक्झाम आली ना तेव्हा क्विज पण घ्यायची मी, किंवा म्हणजे आम्ही एक्सचेंज करून, कधी तू घेणार कधी मी, असं क्विज पण घ्यायचो आणि वेळ द्यायचो. आता असं झालंय त्यातलं ऑलमोस्ट बऱ्याच लोकांचं सिलेक्शन झालं आहे आणि सध्या त्या ग्रुपचे जवळपास 350 मेंबर्स आहेत आणि ते पण सध्या खूप सिरियसली करत आहेत. यस वैशाली बेटा, आप अपनी फैमिली को या कुछ और फैमिली के एफर्ट्स को कुछ बोलना चाहोगी या कुछ और अपने मन में है जो आप शेयर करना चाहोगी बच्चों से? मला असं सांगायचं आहे की प्रिपरेशनचं आपण सगळेच करतो, पण तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा. आणि असं असतं मोस्टली की आपले जेव्हा एक्झाम्स येतात तेव्हा आपण सिरियसली घेतो, नाहीतर आहे एक्झाम करू असं नको करायला. कारण की कसं आहे,
शांततेच्या काळात घाम जर गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची वेळ नाही येत. आणि हे म्हणजे आम्ही तरी हे खरं करून दाखवलं, कारण की लॉकडाऊनचा पिरियड होता, माहित होतं की कोणतीच एक्झाम नाहीये पुढे, तरी आम्ही खूप सिरियसली अभ्यास केला. जवळपास आम्ही एवढं हे असताना मी तर घरचे कामं करून पण जवळपास 13 तास अभ्यास तरी कंपल्सरी करायची डेली. आणि तेव्हा असं वाटायचं की आम्हाला दिवस कमी पडतो आहे, अजून थोडासा दिवस असला असता आम्ही अजून अभ्यास केला असता. तर ते एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही वेळेला महत्व द्या, कारण पुढे असं होणार आहे की भरपूर ऍड्स येतील, भरपूर हे होईल, पण तुम्ही प्रिपेअर नसाल. जसं सर नेहमी सांगतात, तर तुम्ही स्वतः आधी प्रिपेअर व्हा. आणि एक अजून सांगायचं आहे की मला माझे हस्बंड आहेत, मला बरेच म्हणायचे, सगळे म्हणायचे की जॉब कर, बट ते प्रायव्हेट जॉब करतात, त्यांना माहिती आहे प्रायव्हेट जॉबमध्ये किती स्ट्रगल आहे. तर त्यांनी एक सगळ्यांना सांगायचे की मला तिला जॉब नाही करू द्यायचा, मला तिला अभ्यास करायला लावायचा. आणि हा सपोर्ट त्यांनी खूप केला. बहुत बड़ी बात है. आई शुड रियली अप्रिशिएट द थॉट दैट योर हस्बैंड हैड इन माइंड कि नहीं, मुझे वाइफ को पढ़ाना है और पढ़ने देना है. बहुत बड़ी बात है. बच्चा, आज आपके रिजल्ट्स के बाद दुनिया क्या बोलती है? क्या रिएक्शन आपकी फैमिली के अभी आपके रिजल्ट आने के बाद? रिएक्शन तर बापरे, आणि सगळे खूप खुश होते माझा रिझल्ट आल्यानंतर. आणि सगळ्यांचं एकच वाक्य होतं की आधी तर सगळ्यांनी मला खूप टॉन्ट मारले, मी ते ऐकले पण आहेत, पण जेव्हा माझा रिझल्ट आला तेव्हा म्हणत होते की आम्हाला वाटलं तू लग्नानंतर सोडून देशील, पण तू करून दाखवलं म्हणे, आणि तू खरंच खूप जिद्दी होती म्हणे. हे नंतर म्हटलं त्यांनी जेव्हा रिझल्ट आला. आणि आधी काय बोलले हे माझं मलाच माहिती. त्यामुळे तुम्ही कोणाच्या बोलण्यावर कधीच लक्ष नको तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, जेणेकरून एक दिवस असा येईल की तो सगळ्यांना दाखवून देणार की तुम्ही काय आहात. ओके. आई वॉज जस्ट चेकिंग वैशाली के मैसेजेस मेरे टेलीग्राम पे, एंड उसमें शुरुआत करती हूँ. जब वैशाली ने स्कोर भेजा तो इसमें मैसेज था रीडिंग कितना हो रही है, ठीक है. सेकेंड मैसेज था रीडिंग पे फोकस करो. थर्ड था रीड एटलीस्ट 5 आर्टिकल्स, एंड दिस इज द प्रूफ ऑफ इट. इंक्रीज रीडिंग, appear for today's mock test, read more, that's enough for to clear the exam. और लास्ट में मुझे अच्छे से याद है जो मैंने लास्ट मैसेज किया था, दैट वाज एक्यूरेसी पर वर्कआउट करो. एंड फाइनली वैशाली का मैसेज विद अ बिग थैंक यू था कि मैम मेरा रिजल्ट आ गया. कहने का मतलब है कि सिर्फ एक ही सेंटेंस में वैशाली मुझे इतने सारे मॉक टेस्ट के रिजल्ट स्कोर्स भेजती थी, और मैं एक ही सेंटेंस कहती थी रीडिंग ऐसा ऐसा, एंड शी फाइनली डिड इट, शी मेड इट. आपका वो मराठी वाला आप फिर से बोलेंगे सेंटेंस जो सच में मुझे बहुत इंस्पिरेशनल लग रहा है. शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची वेळ नाही येत. करेक्ट. टाइम रहते पढ़ाई करोगे तो एग्जाम के समय एंजाइटी नहीं होती है, मैडम की याद नहीं आती है, मेडिटेशन और प्रेशर हैंडलिंग के लिए मैडम याद नहीं आते हैं, फिर सिर्फ स्कोर आता है. इसीलिए यू स्टिल हैव टाइम, यू कैन वर्क आउट, सी हाउ शी हैज डन एंड शी हैज प्रूव्ड इट कि शादी के बाद भी कोई आरआरबी पीओ बन सकता है, पढ़ाई में गैप पड़ने के बाद भी कोई आरआरबी पीओ बन सकता है, 14 मेंस के रिजल्ट नहीं आने के बाद भी 15 मेंस देने की हिम्मत रख के 16वां मेंस ज्वाइन करने के रिजल्ट देने वाली लड़की हमारे सामने. तो जब ये कर सकती है तो आपके पास क्या एक्सक्यूज है? शुरू करो. बट यू जस्ट सी व्हाट शी हैज सैक्रिफाइस्ड. नो पार्टीज, नो गैदरिंग्स, नो फंक्शंस, पढ़ाई पढ़ाई पढ़ाई. मतलब एक जुनून चढ़ गया था वो बच्ची को. शादी शुदा होने के बाद शी स्टडीड फॉर 13 आवर्स अ डे, 13 आवर्स अ डे. और ऐसे बच्चों को तो रिजल्ट मिलता है. सो आई कंग्रेचुलेट यू वैशाली, विश ऑल द वेरी बेस्ट, एंड होप कि इस जगह पे तुम रुको मत. आरआरबी पीओ के बाद हम और तुम्हारे रिजल्ट देखना चाहते हैं और तुम बहुत आगे जाओ. मॅम एक पॉइंट सांगायचा या होता. प्लीज गो अहेड. एक पॉइंट असं सांगायचं आहे की तुम्ही जर कोणाला कॉल करताय किंवा मेसेज करताय की आम्ही अभ्यास कसा करायचा, जर तुम्हाला पुढचा पर्सन एकच पॉइंट सांगत असेल तर तुम्हाला राग येतो की हे का मला तेच सांगत आहे. मी मॅमला रोज मेसेज करायची, रोज स्कोअर कार्ड, आणि मॅमचं एकच सेंटेन्स राहायचं रीडिंग करो, पण मला कधीच त्या गोष्टीचा राग आला नाही. मी येस मॅम, शुअर मॅम एवढंच केलं आणि खरंच रीडिंग केलं, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसत आहे. म्हणजे तुम्ही राग येऊ देऊ नका. जे पुढचे सांगतायत ना ते तुमच्या भल्यासाठी सांगतायत की नाही हे आहे, हे असं करा, कारण ते त्या फेज मधून गेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते ऐका, आणि राग येणं हे सोल्युशन नाही असू शकत. Thank you so much, Bacha. God bless you always. And literally, SSA congratulates you. SSA salutes you for all the efforts. तो स्ट्रगल स्टोरी को सक्सेस स्टोरी में कैसे बदला जाता है, उसके लिए क्या इंग्रेडिएंट्स है, वो आपके सामने. ऑल द बेस्ट बच्चा. और आप में से ऐसे कितने वैशाली यहाँ पे आने के लिए तैयार है? आई एम वेटिंग. थैंक यू. थैंक यू सो मच मैम.